त्यांनी मला सांगितलं की मी जिथे राहतो, ज्या रूममध्ये राहतो आम्ही वसई गावामध्ये, तिथे माझ्या समोरच्या चाळीमध्ये एक बाई आहे. ती मला म्हणते किंवा झाडू असा उलटा फिरवते. मी माझ्याकडे बघून ती घरातला केर बाजूला फेकते. असं काय काय ते मला सांगा. ते तुम्हाला फोन आला घरच्यांचा की तुम्ही ताबडतोब निघून या, तुमच्या कामणकर साहेबांनी म्हणे आत्महत्या केलेली आहे. ते बसला, मला शॉक बसला. हे ध्यान बघितल्यानंतर मला तर घामच फुटला. का त्याच्या आधी मी कधी असले अनुभव कधी पाहिले, फक्त ऐकल्या त्या गोष्टी, अनुभव कधी अक्षरशः मला सांगू, मला त्याला असा घाम फुटला मला. म्हणजे असं वाटलं की आता आपण संपलो, हे भूतच आहे आणि हे आता आपलं जीव घेईल. कारण असं अचानक पुढे एखादी गोष्ट ज्याला आपण आगळी टाक दिलेलं नसायचं, आपल्या समोर ते बॉडी जळलेली, तो माणूस पुढे उभं राहिल्यानंतर माणसं त्याला वाईट होणारच. तुम्ही जे केलंय ते तुम्हाला तर पटते का? काय करून बसलात तुम्ही? तुम्हाला काय वाटतं तुम्ही मोकळे झालात, प्रॉब्लेम मिटले? प्रॉब्लेम वाढले. छोटे त्या ब्राह्मणाने काय केलं, ते वेत असतो ना, वेतीचा तो कावळा करतात, असा कावळाचं चित्र करतात आणि त्याचे टोच मारले. मग सांगा त्यांनी घाव घेतला असं. मग त्यांनी माझ्या हातात दिलं, हे म्हणत तर त्यांनी माझं असं उठवलं इकडे. आता तू मला सांग, तू माझी बॉडी बघितलीस? असं बोलतात ते मला. मी माझ्या मात्र सांगत नाही, हे घडलेली सांगतोय मी. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? संतोष यशवंत आंबवणे. संतोष आंबवणे. संतोष आंबवणे. कुठल्या सर मूळचे आपण? मी वाडा, म्हणजे खुद्द वाडा गावातला. मी वाडा म्हणजे भिवंडीच्या पुढे 42 किलोमीटर जे आतमध्ये गाव आहे, ते माझं मूळ गाव आहे. पण सध्या मी आता कल्याणमध्ये राहतो, आधारवाडीला. सध्या कल्याणमध्ये राहतो. सध्या कल्याण. मूळ गाव वाडा. मूळ गाव माझा वाडा आहे, भिवंडीचं. हा, भिवंडीच्या पुढे 42 किलोमीटर आतमध्ये आहे. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? मला हे म्हणजे या भूताखेताच्या ज्या गोष्टी, ज्या कथा आहे, या लहानपणापासून मला त्याची आवडच आहे. त्याविषयी पुस्तकं, त्याविषयी लोकांचे अनुभव मी लहानपणापासून घेत आलेलो आहे. आणि त्यामध्ये युट्यूबवरती ते तुमचं चॅनल जे आहे एम एस टॉक जे आहे, ते माझ्या सानिध्यामध्ये आलं. त्या सानिध्यामध्ये मी आलो आणि ते सगळं बघून ते अनुभव मी एक लोकांचे बघत. मला असं वाटलं त्याला आपल्याकडे काय अनुभव ते शेअर करावेत. आपण लोकांचे अनुभव युट्यूब मार्फत MS करून आपण बघतोय, पण आपले पण जे आले ते आपण, असं मला वाटलं. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी फोन नंबर दिला होता मला. म्हणजे तिथं फोन नंबर असायचा, तर तो फोन नंबर मी कॉन्टॅक्ट केला. त्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्याशी संपर्क झाला. गेल्या एप्रिलपासून मी प्रयत्न करतोय. आता तो योग जुळून आला. मी तसं भूताच्या गोष्टी काही इतर चॅनल पण स्टोरी ऐकतो. तुमचं MS टॉक जे आहे, जे अगदी जिवंत असं, त्या जिवंतपणा अनुभवले ते. मी त्या गोष्टी ऐकल्याशिवाय, गोष्टी म्हणताना ते रिअल अनुभव आहेत. ते गोष्टी हा विषय वेगळा, एक होता राज एक होता, आणि हे नाही, हे अनुभव आहेत, घडलेले अनुभव जे आहेत ते तुमच्या MS टॉक मध्ये मला ते ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले. म्हणून मला ते चॅनल खूप आवडते आणि चला म्हटलं आपले पण अनुभव काही शेअर करूया. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? ही घटना 2005 सालची आहे. 2005 साली मी पालघरला ऑफिसमध्ये, ST महामंडळाच्या ऑफिसमध्ये मी टायपिस्ट म्हणून तिथे कार्यरत होतो. 2005 ची गोष्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली 1992 पासून तिथे मी कार्यरत आहे. थोडं जोरात बोला. तर तिथे त्या ऑफिसमध्ये काम करत असताना माझे सहकारी मित्र सुरेश नारायण कामणकर साहेबातून निरीक्षक या पदावर तिथे कार्यरत होते. अतिशय मेहनती माणूस, प्रामाणिक आणि मन मिळवून आपुलकीने. त्यांच्या स्वभावामुळे त्यांची माझी मैत्री घट्ट जमली. आणि माझी कामाची जी पद्धत आहे, एकदम फास्ट टायपिंग, माझा मराठी टायपिंग, तर ते त्यांचं माझ्या एकदम जीव बसला की एवढा हा म्हणून कमी पगारात एकदम भरपूर काम करतो. मी थोडक्यात त्यांची माझी गट्टी जमली. आणि मग त्यांना मी एकदा माझ्या घरी बोलवलं. अशी आमची मैत्री वाढत गेली. तर त्यांना काही प्रॉब्लेम सुरू झाले, काय बाहेरचा अमका डमका ते.
तर त्यांना मी बोललो, ठीक आहे, आमच्या वाडेगावामध्ये काही बघत लोक आहेत, या माणसं मी, आपण तर काहीतरी करूया. त्या निमित्ताने ते माझ्याकडे वाड्याला माझ्या घरी 3-4 वेळा येऊन पण गेले. पण झालं असं की त्यांचे ते प्रॉब्लेम काय वाढतच गेले आणि ते डिप्रेशनमध्ये गेले. ते प्रॉब्लेम नेमके काय होते सांगितलं त्यांनी? त्यांनी मला सांगितलं की मी जिथे राहतो, ज्या रूममध्ये राहतो आम्ही वसई गावामध्ये, तिथे माझ्या समोरच्या चाळीमध्ये एक बाई आहे, ती मला बघून थुंकते किंवा झाडू असा उलटा फिरवते. मी माझ्याकडे बघून ती घरातला केर बाजूला फेकते, असं काय काय ते मला सांगायचे. तुम्ही त्यांना बोलायचो, बाबा तुम्ही अशा गोष्टी लक्ष देऊ नका. जग चंद्रावर गेलेलं आहे आणि तुम्ही कशाला याच्यामध्ये पडता? तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बरोबर. कोण काय करते कोण करते याची आपल्याला काय करायचंय? जो झाडू उलटा सोडा तो तुम्हाला काय करायच्या गोष्टी मी त्यांना समजावतो, मी खूप त्यांना समजावतो. पण ते काय, एकदा त्या माणसाच्या मला एकदा किडा गेला ना, तर तो बाहेर निघणं कठीण. ते पण ती बाई यांना बघून झाडू उलटा वगैरे असं ठेवायची, ते मला सांगायचे. ते यात मध्ये काय म्हणजे विशेष नवल असं आहे? विशेष नवल म्हणजे त्यांना काय नवल वाटतं ते त्यांना माहिती. तर ते मला सांगायचे, तर मी ते त्यांना सांगतो, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही अशा गोष्टी लक्ष देऊ नका. असू दे त्याचं काय, झाडू फिरून काय होते. पण ते त्यांना काय, त्यांचा काय प्रॉब्लेम मला माहित नाही, पण ते तो प्रॉब्लेम नुसता वाढत गेला. मग त्यांना मी एकदा माझ्या गावी बोलवलं आणि काय भगत बिगत काय अमकं तमकं काय केलं ना, असं नाही, प्रयत्न केले आपण. भगत म्हणजे आमच्या गावाकडे ना अशी काही म्हणजे बघतात बाहेरचं असं, तर त्यांना तिथं नेलं. त्यांना काय उदी बिदी लावली तर महिना 1.5 महिन्यात त्यांचा फरक पडला. म्हणजे ते त्यांचं ते अडचणी बंद झाल्या. नंतर त्यांच्या पुन्हा त्या अडचणी, दुसऱ्या अडचणी सुरू झाल्या. म्हणजे घरात भांडण खूप होतात म्हणजे वाद होतात घरामध्ये. आता कसं आहे, त्यांची मुलगी प्रेग्नंट म्हणजे गौरवपणाला घरी आलेली आहे, छोटस बाळ, ते एकच रूम आहे. तर ते बाळ रडते, रात्री रडते. हे बोलतात तिला, तू सासरी पाठव, इथं ठेवू नको, इथं ठेवायचं नाही. ती बाई बोलते, असं काय बोलता तुम्ही? बाळपण आलेली बाई, पोरगी आपली. मग त्यांची तेव्हा ती काय बोलले, मग तुम्ही इथे येऊ नका, तुम्ही तिकडे जा, तुमच्या डेपोमध्येच जा, इथं तुम्ही येऊ नका. म्हणजे घरून त्यांना म्हणजे काही हे नव्हतं, म्हणजे त्याला सॅटिस्फॅक्शन घरून काही नव्हतं. म्हणजे टेन्शन मध्ये घरचे माणसं बोलले तुम्हीच घरी येऊ नका. हा, म्हणजे आता पोरीला सांगतात सासरी निघून जायचं, कसं शक्य आहे ते? बरोबर. आता ते आली ती माहेरपणा, म्हणजे छोटस बाळ, ते बाळ त्यांना 2-3 मिनिट होतात ना ते. तर हे वाद व्हायचे त्यांचे. त्यांना ते टेन्शन त्यांचं वाढत गेलं. ऑफिसमध्ये पण त्यांच्याकडून चुका व्हायला लागल्या. त्या याच्यात त्यांची बदली झाली. कधी बदली झाली मला माहित पण नाही. त्यांचे माझे मित्र असल्यामुळे त्यांची बदलीची आवडत त्यांनी दुसऱ्याकडून टाईप करून घेतली, का त्यांना हा माणूस सांगेल म्हणून. कधी त्यांना डिस्चार्ज केलं तेही मला माहित नाही. नंतर हे दिसत नाही तर मला चौकशी बदलेली यांची. मग ते कधी ते 15 दिवसांनी, महिने 2 महिने मिटिंगची कामं इथे यायची, ते माझी वेळ यायची. मला अजूनही त्रास आहे, असं तसं येते. त्यानंतर 2005 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये घट बसतात ना, तर 9व्या दिवशी घट उठतात. आमच्या सासूरवाडी देव बसले होते आणि 9व्या दिवशी ते देव उठणार होते. त्यासाठी कोंबडं काय मटण सगळं मस्त माझ्याकडे होते. मी बाजारात गेलो होतो, तर ते सगळं माझं चालू होतं, मटण घेणं, कोंबड्या मिळणं काय ते. तिथं मला फोन आला घरच्यांचा की तुम्ही ताबडतोब निघून या, तुमच्या कामणकर साहेबांनी म्हणे आत्महत्या केलेली आहे. ते बसलं, मला शॉक बसला. माझ्या 2-3 माणसं होती, त्यांना तुम्ही सगळं बघा. मला जावं लागलं. घरी गेलो, काय थोडंसं काय खाल्लो, तसं लगेच निघालो. गाड्या बिड्या पकडून वाढवले. मी ट्रेन नाक्यावर आलो, ट्रकने ट्रेन नाक्यावर लगेच मी गेलो कामणला. ते कामणला राहायचे बसायला, बॉडी ते कामणला अड्ड्याने आणली होती. कामणला गेलो, गावात गेलो, तोपर्यंत त्यांनी बॉडी स्मशानात नेले. मग मी स्मशानात गेलो, तर ते सरणात त्यांना ठेवलं होतं. लोक त्यांना अंगठ्याने पाणी देत होते. मी गेलो, रांगेत उभा राहिलो. त्यांच्या पायाने 2 पण हात लावला, बर्फासारखे पाय गार एकदम. तर ते पाणी बिणी दिलं आणि माझ्यासमोर त्यांच्या लाकडं ठेवली आणि अग्निडाग दिला. अग्निडाग दिल्यानंतर सगळं सोपस्कर आटपलंय. मी घरी जात बसलो. म्हटलं आता वाड्याला एवढा लांब जायचं वेळ, म्हणून मी वाड्याला निघून आलो. आता एवढा जवळचा माणूस गेला तर माझी मनस्थिती खराबच झाली होती.
माझीच काय, आमच्या सगळ्यांची परिस्थिती वाईट झाली. आणि ही घटना दसऱ्याच्या आदल्या दिवशी नव्या घडली. त्यानंतर दिवाळीला धनतेरस, त्या दसऱ्यानंतर दिवाळी 15-20 दिवसांनी येते, बरोबर ना. तर धनतेरसच्या दिवशी, धनतेरस दुसऱ्या दिवशी ते मध्यरात्र असते, बरोबर 1:30 ते 1:45च्या दरम्यान मी वरती घड्याळ, मी घड्याळ बघितलं त्याला मला लाईट चालू, म्हटलं आता मला लाईटमध्ये झोप येत नाही, मला काही कोणा झोप येत नाही, सर्वसामान्यांना म्हणजे लाईटमध्ये झोप नाहीत. लाईट कशी काय चालू आहे, लाईट कोणी चालू ठेवली आहे, कदाचित मला आपल्याकडून राहिलं असेल चालू. म्हणून मी असं उठल्यानंतर अशी ट्यूबलाईट, हा दरवाजा, भिंत आणि ट्यूबलाईट येते, म्हणजे कोपऱ्यामध्ये सोफा ठेवला होता, इकडे मी हॉलमध्ये झोपलो होतो, बायका बेडमध्ये झोपले होते. असं उठलो, बघतो तो कोपऱ्यामध्ये हा माणूस उभा. कोण माणूस? कामणकर, ज्यांनी आत्महत्या केली. हो. त्यांच्या डोळ्यावरती तो चष्मा, लाल कलरचा चष्मा, असा केस असे काळे आणि तेल लावलेले केस, अंगामध्ये शर्ट आणि डार्क चॉकलेटी कलरची पॅन्ट. हे ध्यान बघितल्यानंतर मला तर घामच फुटला, की त्याच्या आधी मी कधी असले अनुभव कधी पाहिलेत नाही, फक्त ऐकलंय त्या गोष्टी, म्हणजे अनुभव कधी नव्हता. माझ्या मनात असं पागडा होता का भूतही वाईट असतात, भूत आपलं नुकसान करतात, कधी कधी प्रसंगी जीव पण देतात. अक्षरशः मला सांगू, मला त्याला असा घाम फुटला मला, म्हणजे असं वाटलं की आता आपण संपलो, हे भूतच आहे आणि हे आता आपला जीव घेईल. जरी कामणकर आहे असं मी जरी बघतोय, पण आता शेवटी काय मनामध्ये तो पागडा असतो का बाबा आता आपलं काही खरं नाहीये. ते त्यांनी माझ्याकडे बघितलं, घामन मी फुटलेलं. काय रे, कसा काय, बरा आहेस ना? आता खोलवरती आवाज आला, आता बरा काय, चांगला काय ना वाईट काय, आता वाघ बोलला तरी खातोय ना, वाघोबा बोलला तरी खातोय. त्या परिस्थितीत जो अनुभव ना त्याला ते कळेल काय परिस्थिती असते ती. कारण असं अचानक पुढे एखादी गोष्ट, ज्याला आपण अग्निडाग दिलेला ना साहेब, आपण आपल्यासमोर ते भावडे जळलेले, तो माणूस पुढे उभा राहिल्यानंतर माणसं ज्याला वाईट होणारच. तर मी म्हटलं आता काय करू, मग हो पण बोलत नाही, नाही पण बोलत नाही. अरे मी काय बोलतो, ऐकतो. हो, बरं आहेस का? हो, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. नंतर म्हटलं आता काहीतरी हालचाल केली पाहिजे जगण्यासाठी. आपलं काहीतरी, आपण कसं पाण्यात पडलेलं माणूस कसं काय हात चालत नव्हतं, त्याला आपण नीट बघा होता. वाघ बोला तरी खातो, बागून खातो, काय असं तर होतं, जाऊ दे. का बायको दुसऱ्या बेडून झोपलेली, आम्ही दोघं जण, पूर्व छोटच होतो, आजी आजोबांकडे गेला होता. मला आता मदतीला तर कोण नाही, आता एकट्यानं आपला फाईट करणं भाग आहे आपल्याला. म्हटलं हो बरं आहे, म्हटलं मी. मग मी धीर एकवटून बोललो त्यांना, का तुम्ही जे केलंय ते तुम्हाला तर पटते का? काय करून बसलात तुम्ही? तुम्हाला काय वाटतं तुम्ही मोकळे झालात, प्रॉब्लेम मिटले? प्रॉब्लेम वाढले. तुम्ही मोकळे झाला तो, आता घरच्यांना म्हटलं लोक आता टोमणे मारतायत, त्यांना टोचतायत. एखाद्या घरातला मुळे आत्महत्या करते म्हणजे काय घरच्यांना किती मानसिक त्रास होतो, किती लोक त्यांना बोलतात, काय त्यांची मानसिकता. हे तुम्ही असं का केलं? आम्ही तुमचे कोण नाहीत का? तुम्ही आमच्याकडे एवढं तुम्हाला प्रॉब्लेम होते तर तुम्हाला 8 दिवस राहायचं होतं, 8-10 महिना तुम्ही राहिले असते, मेडिकल टाकले असते, आपण दिसेनं सांगून ती तुमची मेडिकल दुनिया मार्ग आहेत ना, जिथे समस्या तिथं कुठंचा मार्ग आहेच. तुम्ही असं का केलं? तुम्ही आज शिकलेले सवरलेले, तुम्ही एवढे नोकरी करतायत, मी बोलतो त्यांच्याशी, मी थापा ना मारती, माझ्यासमोर या अनुभव घडलेला आहे. मी त्यांना स्पष्ट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो, मी हे तुम्हाला पटते का? मनाला पटते का तुमच्या? ते बोलतात, ते त्यांचा आवाज आला, मी या व्यापातून सुटलो, मी या जंजाळातून सुटलो, आता मी समाधानी आहे. हे जीवन नकोसं झालं मला, आता मला काही प्रॉब्लेम नाही. जाता जाता तुझी भेट घ्यावी म्हणून मी आलो.
तेव्हा मला एवढं वाईट वाटलं मला की आपण काय काय बोललो. आपल्यासाठी ती आली, कुठून आले काय मला माहित नाही, पण आपल्यासाठी आले ना आपण त्यांना वाटेल तसं बोललो. मग कामणकर साहेब सॉरी म्हटलं, बोललो तुम्हाला मी, तुम्ही माझ्यासाठी आला थोडा. ते स्पष्ट बोलले, मी जाता जाता तुझी भेट घ्यावी असं माझ्या मनात आलं म्हणून तुला भेटायला आलो. आता माझी इच्छा पूर्ण झाली, तर मी जायला मोकळा. तर मला थांबा, तुम्ही दिवाळीला माझ्याकडे आलात, धनतेरस होती ना, धनतेरसून त्या मध्यरात्री, आता दिवाळी चालू आहे, तुम्हाला माझ्याकडनं फरक आवडतो आणि त्यांना माझ्याकडे आमच्याकडे फरक खूप आवडतो. आम्ही वर्षाचा म्हणजे रव्याच्या करंज्या, चकल्या बिकल्या म्हणजे खूप छान पदार्थ असतात, नानकट्याचं त्यांना आवडायचं ते. मिसेसनी म्हटलं सगळा फराळ तयार केलेला आहे, माझी एक इच्छा म्हटलं तर तू माझ्यासोबत फराळ करावा. आता त्यावर माझ्या हे लक्षात नव्हतं की त्यांना देह नाही तर फराळ कुठून करणार. पण मी ते सगळं विसरून गेलो होतो का आपल्यासमोर कामणकरच आलेले आहेत, ती व्यक्ती स्वतः आलेली आहे. म्हणून मी माझ्या मायेपोटी बोलतो, तुम्ही माझ्यासोबत फराळ करा. मग थांबा म्हटलं, मी तिला मिसेसला उठवतो, तुम्हाला फराळ करून द्या माझ्यासमोर, माझी इच्छा आहे. तिला नको उठू अशी बोलली, तिला नको उठू. मला का, ते घाबरेल, मी तुला भेटायला आलोय, तुझी भेट झाली मला मिळालं. अहो चहा तरी घ्या, दूध तरी घ्या, काहीतरी घ्या माझ्या मनाच्या समाजासाठी. काय ना तुझी भेट झाली मला, बस तृप्त पावलं बोलतात. ते स्पष्ट आवाज ऐकतो मी, तिला उठू नको, ती घाबरेल. आणि असं बोलून ते असे विरघळून गेले, म्हणजे असे पलटी मारली, तसे कुठे गेले मला माहित नाही, काय झाले. मी घामाने भिजलेलोच. हे तेच व्यक्ती ज्यांनी आत्महत्या केली होती, तीच व्यक्ती, त्यांना तुम्ही अग्नी देऊन आले होते. हो, मी म्हणजे त्यांच्या पोरांनी, पोरगा नव्हतात त्यांना, त्यांच्या भावाच्या मुलांना अग्नीला दिला. ती व्यक्ती जळतो मी बघितले ना, तुमच्या समोर ते जळत होते. हा, आणि ती व्यक्ती समोर येते. आणि मी जेव्हा ते गेले तर मला अक्षरशः मला असं वाटलं का बा सुटलो. सुरुवातीला खूप घाबरलो होतो मी, तसा कसा बसा उठलो. पहिले 10 मारले बेडरूम मध्ये, बायकोला बोललो उठ. ती बोला उठ ना, आता कामणकर साहेब येऊन गेले, माझ्याशी बोलून गेले. काय कामणकर साहेब, जा तिकडं. त्यांनी घेतली तिकडं, तिने चादर डोक्यात घेऊन ती घाबरून झोपून गेली. ती बाथरूम मध्ये गेलो, तोंड धुतलं आणि येऊन झोपलं. कशी झोपात ती. दुसऱ्या दिवशी मग ऑफिसला गेलो, ऑफिसला सांगितलं मग असं असं माझ्या फक्त प्रकार घडला. ते माझ्या पाहतच बसले, काहीतरी झाला प्रकार. त्यानंतर ते मला कधी दिसले नाही, कधी दृष्टात नाही, काही नाही, स्वप्नात नाही, काही नाही. तिथून जे गेले ना ते आता पण त्यांचं मला काही वाचूच नाहीये. हा माझा पहिला अनुभव. म्हणजे तुम्ही हे प्रत्यक्ष अनुभवले. हो, अशा केसेस असं नाही स्वप्नामध्ये, असं पण नाही की मी ती तेच विचारणार नंतर होतो. लाईट ती बंद केली मग मी झोपलो. कोणी लाईट चालवते मला माहित नाही, मी कधी लाईट चालवून झोपत नाही. मी आता अशी लाईट तुम्हाला चालवली. तेच विचारणार होतो की हे स्वप्न तर नाही किंवा नाही स्वप्न नाहीत ना, प्रत्यक्ष तुम्ही प्रत्यक्ष. हो एवढं जवळून बघितलं तुम्ही. हो 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 हो, म्हणजे माझे जवळ, म्हणजे मला अंगावर काटाच होता होता. आता मी काय बोलू, वाघ बोला तरी खातो ना, वाघ बोला तरी खातो, एवढा एवढा जवळ ना ती व्यक्ती समोर. हे समोर उभा आहे, काय करू, माणूस स्पष्ट दिसतो माणूस मला. आता माझा दुसरा एक अनुभव आहे, माझ्या वडिलांच्या बाबतीतला अनुभव आहे. माझे वडील वारले 2013 साली. दशक्रिया विधी त्यांचा नाशिकला झाला. त्यावेळेला कसं आपण ते त्यांना हे घास ठेवतो ना, ती पद्धत तिथे, म्हणजे घास ठेवतो. त्यांना ब्राह्मणांनी आलं जेवण, ते घास ठेवलं, पण त्यांनी काय घास घेतलाच नाही. मला 1 तास झाला, 1.5 तास झाला, घास घेत नाही. गाडी ठेवून बघले, छोटा ठेवून बघलं, त्यांना काय भजे सगळं ठेवून बघितलं, नाही. शेवटी त्या ब्राह्मणाने काय केलं, ते वेत असतो ना, वेतीचा तो कावळा करतात, असा कावळाचं चित्र करतात आणि त्याचे टोच मारले, मग सांगा त्यांनी घास घेतला असं होतं. मग त्यांनी माझ्या हातात दिलं, हे म्हणे चोच मारा, आणि ते घास गेलं. मग ठीक आहे, चोच मारले ना, घास घेतला असं ते प्रतिकात्मक
मला ते खाली उतरून म्हणजे वरती उतरलो, वरती ते असं ते घास ठेवतात, खाली उतरलो आणि गरम गरम वडेपाव होते तिथं, ते 40 वडापाव तिथं आम्ही घेतले, त्याला ऑर्डर दिली का ते वडापाव मला वाटायचे होते ते लोकांना तिथल्या आजूबाजूच्या, म्हणजे भिकारी होते किंवा काही लोक सगळ्यांना वाटत होते, मी सगळ्यांना जेवण दिलं असं त्याच्याचं ते. मग ते वडापाव घेतले, गरम गरम सगळ्यांना वाटले, सगळे सोपस्कार सगळे पार पडले आणि काय भाजीपाल्याचं आम्ही घरी आलो. दिवस कार्य झाले. दिवस कार्य झाल्यानंतर मी कल्याणमध्ये आलो, मी कल्याणमध्ये राहतो, मी माझ्या घरी आलो. एक दिवस काय झालं, रात्री 1:30 ते 1:45च्या दरम्यान मी 2 वाजता असं म्हणजे डोळे असे हे झाले, लाईट लागली, लाईट लावली, लाईट हिने लाईट लावली असेल, डोळे बघतो तर पुढे वडिलांचा चेहरा. मी असं झोपलो ना तर वडिलांचा चेहरा माझ्या तोंडात आलता असा. काय रे, तुम्हाला वडापाव नाही दिलास? सगळ्यांना वडापाव दिला, मला नाही दिला वडापाव. मग असे वाकले होते ना, असे उभे राहिले. मग मी उठून बसलो, म्हटलं दादा तुम्ही? ते वडील तर वारलेले. वडील वारलेले, पण समोर वडील दिसत ना मला सर. हे आता दुसऱ्यांदा झालंय, अंत्यविधी वडिलांचा झालाय, वडील वारलेत, वडिलांचा अंत्यविधी झालाय, पण दिवस कार्य पण झाले, माझ्या घरी आलो कल्याणला आणि आता वडील समोर आहेत. हा ना, ते कल्याणमध्ये मी 2013 सालीच गोष्ट आहे, काय 10 दिवस झाले असेल माझ्या घरी येऊन, तेव्हा रात्री अचानक हा प्रसंग आला माझ्यासमोर. मग तर मी घड्याळ बघितला, 2 वाजले, 2 सव्वा 2 वाजले. दादा 2:15 वाजले, आता कुठून वडापाव आणू तुम्हाला मी? अहो रात्र चालले, आता कसं ते मला सांगू नको. ते जोरात ओरडले, आवाज भांड, त्यांचा आवाज, भांड म्हणजे असं अंगावर काटा बिटाणं नाही, ते मला तू सांगू नको, मला आत्ताच्या आत्ता वडापाव पाहिजे, तू काही कर त्यासाठी, कुठून पण आणा, पाहिजे म्हणजे पाहिजे. आता काय करू मी? मला हालता पाहिजे नाही, काय बांधून ठेवलं काय मला माहित नाही, जोरात बोलता पाहिजे नाही, लाथ पण मारता येत नाही. पण दादा मी काय करू, कुठून आणू? आता वडील असल्यामुळे मी काही घाबरत नाही, वडीलच बोलतात तर मी का, मला भीती कशी वाटणार त्याची, ते काय भूतभीत थोडं झालंय. दादा आता 2 सव्वा 2 2:30 वाजले, आता मी कुठून तुम्हाला वडापाव आणू? काय कसं आणणार? आता बाहेरून कोण मला वडापाव देणार? मी असं करा, उद्या सकाळी 8 वाजता वडापावची गाडी आली, तुम्हाला एक सांगू, 2 वडापाव गरम गरम तुम्हाला देतो. ते मला सांगू नको, मला आत्ताचा वडापाव, त्याशी मी इथून जाणार नाही. त्याने हात जोडले, आता लांब होते, पाय पण पडतात, तुम्ही माझं ऐका, तुम्हाला सांगतो ना, पण नक्की देशील का? हो, सकाळ उठलेलं पहिले तुमचं काम, तुम्हाला वडापाव मी गरम गरम, ते पण ताजा. आता कुठं म्हटलं, आता कुठं पाय झाली, 2 2:30 वाजले, म्हणलं कुठून आला? बघू, विसरू नको, ते सकाळी देतो. आणि ते गायब झाले समोर, म्हणजे गायब म्हणजे असं ते पसरत गेले आणि गायब झाले. सकाळी उठलो, आता नंतर मला झोप नाही, सकाळी काही लोकांना उठलो, 9 वाजता उठलो, आणि तिथं लेट मार्क होईल, कुठं वडापाव कुठं काय, बॅग घेणे गेलो कामामध्ये, काय त्याच्यानंतर वडापाव काय मी देत काय, नंतर ते कामाच्या गडबड ते खाऊन गेलं. पण नंतर मला काय वडील मला पुन्हा काय आले नाहीत, का मला त्रास दिला नाही, त्या स्वप्नाला काही नाही. पण या आपुलकीपोटी, मायपोटी ते आले असं मला वाटते. मी प्रत्यक्ष बघितलं त्यांना, मी वडील. हा माझा दुसरा अनुभव जीवनात घडलेला. आता एक तिसरा माझा अनुभव. तिसरा अनुभव तर म्हणजे अतिशय म्हणजे जवळचा, जसं आपला असं म्हणजे 2020 साली कोरोना आलता. कोरोना चालू होता, अतिशय माणसं त्यामध्ये गेली, इतकी वाईट परिस्थिती. 2019ला तो चालू झाला आणि 20ला तो पुरा वर्ष, जानेवारी ते डिसेंबर, तर कोरोना अतिशय कहर होता त्याचा. मार्चपासून तो अगदीच वाढत गेला, मार्च 2020 पासून.
तर आमचे भाऊजी म्हणजे माझे बहिणीचे मिस्टर, त्यांचा बायपास सर्जरी झाली होती. दर 3 महिन्यांनी त्यांना चेकअपला डॉक्टर बोलवायचे. आता कोरोना चालेल तर त्यांना कोण देईल डॉक्टरकडे. माझी घाबरायची यांना बाहेर काढलं त्यांना कोरोना लागला. नाजूक माणूस त्यामध्ये टाळाटाळ करायला लागले. आता 3 महिन्यात ते कंपल्सरी चेकअप करून मेडिसिन टाकत ते भाग होतं. चांगला त्रास न लागला. आता नाईलाज झाला. आता त्यांना तो खूप त्रास झाला. मग शेवटी त्यांना नेलं पाटील दवाखान्यात पनवेलला, म्हणजे हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटल, खांदा कॉलनीला पाटील हॉस्पिटल मोठं. तिथं त्यांना नेलं. तिथं चेकअप केलं. पूर्ण हॉस्पिटल ते एसी हॉस्पिटल असल्यामुळे काय झालं, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि ती लागण त्यांना नेमकी लागली. मोटरसायकल बसून गेले होते ते डबल सीट भाच्याच्या मोटरच्या पाठीमागे. तिथे त्यांना रविवारी ऍडमिट केलं आणि मंगळवारचे डेथ झाले. डेथचं कारण कोरोना. मंगळवारी रात्री, मंगळ आणि बुधवारी, मंगळवार ते बुधवारी म्हणजे मध्यरात्री बुधवारी 1:30 वाजता मला भाच्याचा फोन आला. आता ते नेहमी तर हॉस्पिटल ऍडमिट व्हायचे. म्हटलं शनिवार जाऊन त्यांना बघून येऊ असं विचार केला. मला कळलं ते ऍडमिट झाले ते चेकअपसाठी. ऍडमिट म्हणजे चेकअपसाठी. आता त्याच्या आधी पण ते 3-3 महिने चेकअपला जायचे. त्यांना बायपासून वर्ष झालं होतं. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष चेकअप होते. 1:30 वाजताचा फोन आला. आता काय म्हटलं, सनी तू फोन केलास? हो म्हणतो, पप्पा वारले म्हणतो. आता काय करायला, म्हणजे अपेक्षा पण नाही अशी घटना घडली. बाबा मग आता टायमिंग मला सांग, किती वाजता? तुम्ही कोणी येऊ नका म्हणतो. इथं माणसं अक्षरशः रस्त्यावर पडतायत. चालता चालता माणसं रस्त्यात पडतायत. ती पनवेलला वाईट परिस्थिती होती त्यावेळेला, सप्टेंबर 20ला. तुम्ही कोणीही येऊ नका. फक्त तुम्हाला मी सूचित केलंय का माझे पप्पा गेले. अंत्ययात्रेला कोणी येऊ नका. अंत्ययात्रा निघणार पण नाही का त्यांचे ते बॉडी त्यांच्या ते उंची मुळे वाहनामध्ये नेतात. तिथंच काहीतरी सतीगिरी लावतात. ते काहीतरी पोशाख घालूनच ते सगळं त्यांचं असतं. तुम्ही कोणी येऊ नका. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही एक नोट करा की मी फक्त ऐकलेलं आहे की ते वारलेत. प्रत्यक्ष मी बघितलेलं नाही. डेड बॉडी नाही बघितली, अंत्यविधी नाही पाहिला. त्या कामणकरांचा काहीच नाही अनुभवलं मी. दशक्रिया झाल्या त्यांचं. नाशिकला आम्ही त्यांच्या हस्ते दिल्या. म्हणजे ते तर नाहीच बोलवते, मामा तू येऊच नको. पण बायको काय बोलली त्यांना, असं काय, पण मामाचा जीव आहे, छोटे मामा आहे. तुम्ही पनवेलून या कल्याणला. कल्याण सॉफ्ट आहे, एवढं इथे नाहीये. माणसं का रस्त्यात पडते एवढं खातं. कल्याणला करून नव्हता ना, असं नाही. तर सौम्य मी मामा पनवेलला येणार नाही, तुम्ही कल्याणला या. इथे मामाला घ्या. इथून नाशिकला ना, नाशिकहून मामाला आणा, इथं सोडा, तुम्ही जा पनवेल. तर ते ॲग्री झाले. तेव्हा त्यांनी मला, आम्ही गेलो नाशिकला. ते सगळं झाला आणि त्यांचे दिवस काय सगळं कोणी, आम्ही म्हणजे कुठलं कार्याला आम्ही कोणी गेलं नाही. तिथे परिस्थिती बॅड होती. ती जाण्यात काय अर्थच नव्हता. बरोबर तुम्हाला सांगतो मी, महिना झाला असेल या गोष्टीला. म्हणजे ते जाऊन महिना झाला. ही गोष्ट सप्टेंबरची, 2 का 3 सप्टेंबरला ते वारले. आणि ऑक्टोबर डिसेंबरच्या आसपास, ऑक्टोबर महिन्यात साधारण 2 वाजले असतील, पहाटेचे 2. आणि मी हॉलमध्ये झोपलो होतो. आता साखर झोप, 2 वाजता साखर झोप. पण लाईटीचा प्रखर उजेड. इथं लाईट पेटली, तिथं लाईट पेटले तर एवढा लाईट पेटल्यामुळे माझी झोप चाळवली. अरे लाईट बंद करायला विसरलो का आपण, हाच प्रकार. आणि मुलं लाईट कोणी चालू केली? मला वाटलं हिने चालू केली असेल काय TV बघायला. असं साचपडतो, असा डोळे उघडले, तो खरंच लाईट चालू आहे. अरे लाईट चालू आहे. इकडे बघतो तर सोफ्यावरती ते भाऊजी बसलेले. तेच भाऊजी जे वारलेत, ते बसलेले, जे कोरोनामुळे वारलेत. हो. ते असे बघत होते. हा तू उठलास? का रे, तू पनवेलला काय येत नाहीस? काय तुला काय राग बिग आलाय काय? तुला एवढं आम्ही बोलतो पनवेलला ये, काय येत नाहीस तू पनवेलला? काय झालं तुला? हा, एवढा तुला भाव चढला काय? 2 वर्षाला तो अजून मला नाही, फक्त भाऊबीजेला येतो. मी इतर दिवशी येत नाही का? तुला काय
प्रॉब्लेम तुला राग आलाय असे बोलतात मला. आता कसं मी एस मध्ये रजा मिळत नाहीत. एस टी महामंडळमध्ये रजा मारली तुम्ही दांड्या मारल्या का तुम्हाला घरी बसवतील. ड्रायव्हर कंडक्टर वाईट झालं ते. ड्रायव्हर कंडक्टर आम्ही तर ऑफिसमध्ये होतो, मी तर सुप्रभात होतो ऑफिसला टायपिस्ट. तरी मला पण प्रॉब्लेम म्हणजे रजेचे खूपच प्रॉब्लेम आणि सुट्टी दिवशी पण कामाला जायला लागला. थोडक्यात म्हणजे आमच्या डिपार्टमेंटची त्यामुळे मला कुठं जाणं येणं हा विषयच नाही. हो माझ्या आईला मी भेटायला जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे माझ्या घरच्यांचे माझे जर संबंध खराबच. कधी मुद्दाम येत नाही याला याची बायको पाठवत नाही. आता ही परिस्थिती नोकरी देताना काय सांगत बसून. तर असे ते मला बहिणीकडे जायला मिळत नव्हतं. मग ते त्याला चिडले होते, तू काय येत नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे असं. म्हटलं भाऊ तुम्ही हाय ना, आत्ता 2 वाजले तुम्ही इथे. अहो तुम्ही तर, म्हटलं तुम्ही तर गेलात, मी कुठे गेलो, तुझ्यासमोर तर बसले मी. अहो मला सनीचा 1:30 वाजता फोन आला की पप्पा वारले आणि तो इतपर बोलला की कोरोनामध्ये तुम्ही कोणी येऊ नका. काय बोलले असेल मला याच्यावरती. त्या सनीने माझी जिकडे तिकडे अशीच बदनामी केली. जिकडे तिकडे त्यांनी असं सांगितलंय की मी गेलो म्हणून. मी गुजरातला सुरतला गेलो होतो, तिथे मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, तिथे गेलो होतो. तिथं मी 8 दिवस तिथे 10-12 दिवस माझं काम आहे तिथे. 8 दिवस मी तिथे माझं काम चालू होतं. माझ्या मित्राचा मला फोन आला का तुझ्या पोरानं तुझ्या असं उठव, तू ये लवकर इकडे. म्हणून मी मिळेल ती गाडी पकडली, मी आलो इकडे. आत्ता 1:30 वाजता पोहोचलो कल्याण स्टेशनला. आता 1:30 वाजता मला पनवेल जायला कुठं गाडी आहे, कुठलं साधन नाही आहे. तुम्ही विचार केला का आता संतोषकडे जाऊया, ते बसलं राहूया, सकाळी उठून आपण जाऊ पनवेलला. पोराचं काय ते बघू, तू बाबा असं काय केलं. हो म्हटलं तो असं कसं बोलीन मग, पप्पा वारले म्हणून. असं कोणी मस्कर केलं का माझी, ही का मस्कर झाली. मग ते काय बोलले मला, हे बघ तू त्याचं मला सांगू नको, तू कसा पोरगा तुला माहिती किती लवाड माणूस होतो. तर त्यांनी माझं असं उठवलं इकडे तिकडे. आता तू मला सांग, तू माझी बॉडी बघितलीस, असं बोलतात ते मला. मी माझ्या मनातलं सांगत नाही, हे घडलेली सांगतोय मी. अंगात सफारी बाजूला त्यांची ती लेदरची बॅग मोठी अशी व्यापारी वर्गाची, त्यामध्ये फायली बिली. त्याने 2 फायली काढल्या, त्या फायली पण ते बघत होते काय आणि माझ्याशी बोलत होते की तू असं बोलतोस म्हणजे तुझ्यासमोर मी तर बसलोय ना, तू असं बोलतोस का मी गेलोय म्हणून. तुझ्यासमोर बसलोय ना, बघतो ना तुम्हाला. भाया म्हणजे निळे मोजे होते दाराजवळ, त्यांचे बूट बघतोय मी. नेहमी त्यांचा हाच पोशाख असायचा का. हा म्हणजे कुठं बाहेर जातात त्यांचा हाच पोशाख. म्हणजे सफारी खाकी कलरची ना, अशी डार्क चॉकलेटी सफारी त्यांची होती अशी, ती दिलेर सगळं ते. तर तू माझी बॉडी बघितलीस का, नाही. तू ते बघितलं का काय, नाही. मग बरोबर तो बोलला की तुम्ही कोणी येऊ नका, का तुम्ही जर गेलात तर त्याचं बिंग फुटेल. हे ते बोलले, त्याचं बिंग फुटेल म्हणून त्यांनी तुम्हाला तिथे यायचं त्यांनी टाळलं. म्हणजे येऊ नका असं त्यांनी म्हटलं. त्यांनी तुलाच नाही सगळ्यांना फोन करून सांगितलं की मी गेलोय म्हणून. ते का मी तुझ्या समोर आहे. त्यांनी का असं केलं असं. म्हणजे त्यांनी माझ्या मनात म्हणजे ती शंका काढून टाकायला लावली का मी गेलो असं. मी अजून आहे. जगण्याची इच्छा कशी असते माणसाची बघा. मी गेलो नाही हे त्यांना पटून मला सांगत होतं. मी गेलो नाही, मी आहे. पण रिअलिटी मध्ये ते वारले होते. ते खरोखर वारले होते. पण ते क्रिया जी पुढची जी प्रोसिजर आहे ती आम्ही बघितली नव्हती. त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि माझ्या मनामध्ये असं भय टाकलं का मी गेलो नाही, मी आहे. म्हणजे त्यांना स्वतःला पण विश्वास नाही की ते वारलेत. हो. म्हटलं भाऊ, म्हटलं तुमची गोष्ट बरोबर आहे. तो बोलला का तुम्ही कोणी येऊ नका, तुमचं म्हणणं मला पटते म्हटलं. आता
तो मुद्दाम तसा बोलला का त्याचं बिंग फुटेल म्हणून. काय नालायक माणूस आहे म्हटलं तो. हे माझी खात्री पटली की भाऊ आहेत असत बसत असत ना, काही याचं काय अंधुकनं पंधुकनं काही नाही सर, माणसं का माणूस. आणि हे रात्री 2 वाजता चर्चा हो हो, चर्चा अर्धा पाऊण तास मी चर्चा करत होतो. त्या मृत व्यक्ती बरोबर. हो, कमाल आहे. तो माणूसच असं आत्मा पण कसा असा अंधुक असतो का काय असतो का काय असतो, माणसाचा का माणूस. साईडला त्याची बॅग आहे, फाईल आहेत त्याच्यामध्ये, ते बघतात ते पण चेन खोलून काढतात ते फायली पुन्हा ठेवतात ते. आणि मला म्हणजे खात्री पटण्यासाठी बाबा मी आहे, मी काय गेलो नाही. तर म्हणलं ठीक आहे, म्हटलं मी उद्या तुमच्यावर येतो. मला पण त्याला मुद्दा विचारतो बघ तो असं काय वडला जप्तीत केला असं म्हणून. उद्या मस्त तुम्ही कांदा पोहे खाऊ, जेवून खाऊन मस्त जाऊ. ठीक आहे, होतं चालेल. म्हटलं आता तुम्हाला भूक लागली असेल ना, आता तुम्हाला काय खायला मिळणार काहीतरी आणतो म्हटलं मी घरात आतून. मी उद्या खाऊन आलोय, मी स्टेशनला होतं खायला. आता तू म्हणे चहा मस्त, हे सगळं हे आमचं बोलणं तुम्हाला स्पष्ट सांगतो मी. ते मला काय बोलले तर तू चहा खूप छान बनवतो. ही गोष्ट खरी आहे, मी लहानपणापासून मी चहामध्ये मास्टर आहे. तू खूप छान चहा बनवतोस. तू असं का ना, आपल्याला एक चहा ठेव, बस असं घट्ट दुधात चहा ठेव. म्हणून लगेच ठेवतो म्हणून उठलो, गेलो किचनमध्ये लाईट लावली. मग ते त्यांनी काहीतरी बघितलं तर त्यांनी ते तुझ्या बॅगेमधले काहीतरी फाईल गंडी काहीतरी लिहित होते, चष्मा लावून काहीतरी लिहित होते. मग किचनमध्ये आलो, मस्त दूध काढलं, चहा बनवला, मस्त 2 कप चहा बनवला. पार्लेजीचे 2 पुडे घेतले, चहा मस्तपैकी छानपैकी बनवला. 2 चहा घेतले, एक चहा आणि एक हातात पार्ले ते बिस्किट डिश असेल बिस्किटची ते. आणि मी हॉलमध्ये आलो, बघतो तो माणूस नाही, त्याला गेले असते. बॅग होती का? बॅग पण नाही. आता ते एवढं माझं माइंड म्हणजे आता बॅग नाही असं तर हे नाही. आता माझं लक्ष माणसावर ना, माणूस दिसत म्हणजे लग्नाला गेले लघवी वगैरे नाही. बघतो तर आतमध्ये लाईट चालू होती, पण दरवाजा असं उघडा होता. आता बघतो तर आतमध्ये कोण नाही. मला संडासला गेले असतील. हो म्हटलं भाऊ लवकर आटपा, चहा गार होतोय, मस्त चहा बनवला मी, बिस्किटं पण आणल्यात, गरम गरम खाऊन घ्या. खुश नाही ना, आश नाही. संडास दरवाजा उघडा, संडासमध्ये कोण नाही, बाथरूममध्ये कोण नाही. अरे म्हटलं बेडरूममध्ये जाऊन झोपले की काय. बेडरूमची लाईट लावली आतल्या, तिथं पण नाही. हॉलमध्ये कुठेच नाहीत. ते बूट पण गायब झाले, कुठेच नाहीत. मग तुम्ही काय केलं? आता काय करणार, आता मला जसं माझी असं झालं का काय चाललं, म्हणजे मला वेळ लागला काय, म्हणजे असं मला म्हणजे माझ्यावरचा विचार उडाला. या माणसासाठी आपण चहा बनवला नाही, आणून या माणूस गेला कुठं घेऊ. आता तुम्हाला मी आता एक गोष्ट एक म्हणजे सांगायचं राहिलं माझं का, ते ज्या वेळेला ते मला सोफ्यात दिसले, काय भाऊ तुम्ही आलेत असं. मग तुम्ही आले कसे काय, तो दरवाजा उघडा ठेवला होता बोलतात. तो बघ दरवाजा उघडा आहे, बघ तुझा दरवाजा कडीला हातले लावा, दरवाजा उघडा होता. आईला बघा. आणि जेव्हा मी बघितलं की ती व्यक्ती गायब झाली, तेव्हा तो दरवाजा लावलेला होता. दरवाजा उघडा नव्हता. म्हणजे काय प्रकार मला माहित नाही, पण त्यांनी पुरेपूर अशी काळजी घेतली का मी आहे असं त्याला याच्या मनात बिंबवायचं असं. आणि ते सक्सेस पण झाले. ते माझा धंदा पूर्ण विश्वास बदला, कारण मी बॉडी पदार्थ बघितले नाही, पुढचे क्रियाक्रम बघितलेच नव्हते. म्हटलं या खरोखर यांच्या पोरांनी यांच्याबद्दल काहीतरी उठवलंय. आणि तो मुद्दाम बोलला होता, म्हणजे आता तो ह्याच्यात बोलला होता का कोरोना आहे कोणी येऊ नका, तो चांगलाच बोलला होता. मला असं वाटलं त्यांनी आम्हाला थापा मारल्या, म्हणजे बिंग पुत्र म्हणून. ते असं म्हणतात की आत्मा मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला भ्रम निर्माण करतो, तशातला हा प्रकार दिसतोय. हा, आता जो भ्रम म्हणा किंवा हे करा, पण हे असं घडलेलं आहे. जसं मी तुमच्याशी बोलतोय आणि बाहेर गेल्यानंतर तिकडून आल्यानंतर तुम्ही गायब होतायत. हा भ्रमच झाला नाही. आता ते काय भ्रम आहे काय, तो प्रकार तुम्ही समजून घ्या काय ते. पण ही गोष्ट घडते आणि ते मी प्रत्यक्ष पाहतोय.
आणि ती वस्तू माझ्या समोरून गायब होते. तुम्ही यावर बाहेर कुठे दाखवलं का की अशी समस्या होते मला वगैरे? तर नंतर मला त्यांचा काही त्रास झालेला नाही. नंतर त्यांचा मला हा सण ऊस नंतर माझ्या स्वप्नात नाही, नंतर मला दृष्टांत नाही. हे तिन्ही जे घटना घडल्यात नाही, नंतर मला कधी त्यांचं काही हेच म्हणजे समोर काय आलंच नाही त्यांचं. मला काही त्रास नाही, तर मी बाहेरचं काय म्हणणार, काही त्रासच झाला ना मला. या आधी असे कधी अनुभव आले होते हे 3 अनुभव सोडता बालपणी? नाही नाही, कामणकरांचा अनुभव 2005 साली आला, त्याच्या आधी मला कुठलाच अनुभव नाही. आणि ह्या 3 अनुभवांनंतर अजून काही असं? नंतर मला तर नाही अनुभव आले असतील, पण ते आता एवढे आठवत ना मला, पण शक्यतो नाहीच आहे असे. हे 3 अनुभव, हे 3 हे जिवंत, हे ज्याला मी बोलतो हे जिवंत अनुभव. हे छोटे मोठे तसे अनुभव बरेच, हे जिवंत अनुभव समोर. या तिन्ही यापैकी आमच्या भावजींचा जो अनुभव आहे ना, तो तर हा असा सोफा आहे ना, असा मी तर झोपलोय सोफ्यामध्ये. माझे फक्त 1 फूट 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल माझ्या अंतरून सोफ्यामध्ये, आणि त्यांचे पाय माझ्या जवळ दिसतात. ते असं बघतो तर आणि वाकडे बिकडे असं पाय पण सरळ निळे हे मोजे घातलेले पाय, ते हातामध्ये असं मनगटी घड्याळ, सफारी, गळ्यात चेन. तुम्हाला काय वाटतं हे अनुभव तुम्हाला का आले असावेत? इतर व्यक्तींना असे कोणाला सहसा अनुभव येत नाही असे, हा, किंवा मृत व्यक्ती असं समोर प्रकट होऊन मन व्यक्त करत नाही कधी? याला कारण असं आहे की त्यांचा माझ्यावरती खूप जीव होता. मला ते अगदी त्यांच्या मुलासारखं मानायचे. हे म्हणजे तिन्ही व्यक्ती? नाही, तिने मी भाऊजींच्या बद्दल बोलतोय. आणि कामणकरांबद्दल बोलतो. कामणकरांचं त्यांचा माझ्या एवढा जीव जोडतो. माझी कामाची पद्धत, ती व्यक्ती म्हणजे कामाला न्याय देणारी व्यक्ती, ती आमचे साहेब होते. ते माझं काम एवढं फास्ट होतं ना, की त्यांना खूप ते आवडायचं. ते जसे बोलायचे ना तसं मी ते टाईप करत होतो, जितके फास्ट तितके टाईप. त्यामुळे त्यांचा माझ्या जीव बसला, आणि त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मी मदत केली म्हणजे भावनिक मदत केली. त्यांना धीर दिला, मग आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही घाबरू नका, काय तसं बायचा पण काय तो बंदोबस्त करू. मी त्यांना सावराचं काम, हे सावरणं त्यांना वेळच्या वेळेला मी सावरलेलं आहे. त्यामुळे त्यांचा माझा खूप जीव बसला असं मला वाटतं. म्हणून ते मला एखाद्या आत्म्याला मोक्ष हवा असतो. ते काय बोलले का, मी तुला भेटायला आलोय, का जाता तर तुझी भेट घेऊया, असं ते स्पष्ट बोलले. का आता आपण चाललोय, म्हणजे जाता जाता तुझी भेट घ्यावी असं मला वाटलं. मी तुला भेटायला आलोय, तुला मला काय बोलायचं बोल, तुझी भेट घ्यायची इच्छा झाली म्हणून मी आलो. म्हणजे त्यांचा माझा थोडा जीव वाचला होता. आणि वडिलांचा मी तर सगळ्यात लहान पोरगा, त्यामुळे ते आले. आणि भाऊजींचा मग तो प्रकार, भाऊजी मला खूप मानायचे. ते एवढं बोललो, तू काय येत नाही पनवेलला, तुला काय प्रॉब्लेम आहे, येत जा, मला भेटायला येत जा. ते कधी आमच्या बहिणीच्या कधी हातभास नाही, कधी पोरांच्या सोबत कधी नाही. ते माझ्या म्हणजे आता पनवेल कुठून कल्याण कुठून, तर ते आले. आता कामणकरांचा आत्मा जो आला, तो दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांचं ते डेट झालं ते विधी, आणि बरोबर 16-17 दिवसांनी तो आला. म्हणजे काहीतरी 20-22 दिवसांनी दिवाळीचे ना, कोजारी पुन्हा 8-10 दिवस त्यांचे दिवस कार्य झाले. नंतर तो जो आत्मा सोडला, तो तिथून प्रवास करत आला असेल. तो हवेचा धोका असतो. तो असं तो उडत रस्त्याने तो येत होतो. बरोबर तर त्या दिवशी तो आला मला भेटायला. आता मी जातो. मग तो मोक्ष प्राप्तीसाठीच गेला तो. तुमचे हे तिन्ही प्रसंग असे वेगळे आहेत, म्हणजे सर्वसामान्य माणसाला असं सहसा होत नाही. काहीतरी तुम्हाला निसर्गाने दिलंय म्हणावं, म्हणून हे दिसतं. नाही तर सर्वांना कुठे दिसतं, असं नाही दिसत. आणि तुम्ही वेळ देऊन आमच्यापर्यंत आले, आम्हाला प्रेक्षकांना तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं, मन मोकळं केलं. की मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे आपण काही लोक सांगतात का बाबा ते हडळ दिसली, हे दिसलं, ते दिसलं, लांब नखले, डोळे हे वाटाले, जे काय आहे. मला एक म्हणायचं आहे की भूत किंवा आत्मा वाईट नसतो. वाईट नाही. आपण पराचा खावळा करतो त्याला वाईट करतो. बरोबर.
तुम्ही त्याला समजून घ्या, घाबरू नका. कुठली गोष्ट असो, काही जरी समोर दिसले ना तर तुम्ही मनात ताबा ठेवा. त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं असते, त्यासाठी ते तुमच्याकडे आलेले असतात. तुम्ही घाबरून गेलात, त्यांना हे केलं ते मग ते चिडतात किंवा ते सैरभर कावरेबारे होतात. ते समोर काही जरी दिसलं, भूत जरी दिसलं, आत्मा जरी दिसला, तुम्ही कंट्रोल ठेवा, स्वतःला सावरा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला नुकसान करायला आले नसतात. कुठेही तुम्ही रस्त्याने जा किंवा जंगलात जा, कोणी तुम्हाला नुकसान करायला आले नसतो. तुम्ही स्वतःहून घाबरून तुमचं नुकसान करून घेता. काय ते झपाटतात, हा प्रकार असं झपाटतात, झाड धरतात. आता एक कितपत खरं सत्य मला माहित नाही. मी तर अजून कोणाला झपाटलेलं बघितलेलं नाहीये. असेल काही गोष्ट, तेवढी लोक सांगतात. मी काय एकटा विद्वान नाहीये, काय असेल पण ते झपाटतात याचा अर्थ काय? ते झपाटतं म्हणजे तुम्ही घाबरता. तुमच्या ज्या वेव ज्या आहेत ते घाबरल्यानंतर समोरचा लगेच तुमच्या एंटर करतो. जर तुम्ही धीट राहिलात तर तो एंटर करणार नाही. समोर आल्यानंतर तुम्ही अवसांडू नका. ते वाघ बोलत खातो, वाघून खातो, ते तिथे दटून राहा. जसं तुम्ही त्याला घातात तोही तुम्हाला घाबरतोय, लक्षात घ्या. तोही घाबरतोय, त्यालाही भावना आहेत. तो पहिले तुमचा अंदाज घेतोय. इकडून तिकडून तुम्हाला झाकचूक करून तुम्हाला तुमचं मनस्थिती बिघडवायचा प्रयत्न करतो. मनस्थिती बिघडली मग तुमच्यावर अटॅक करणार. घाबरू नका, धैर्याने समोर जा, लढा तिथे. आणि सगळे आत्मे वाईट नसतात. नाही, तुमच्यावर असले जीवापोटी ते येतात तुमच्या पुढं. हे मला म्हणायचं आहे. नक्कीच धन्यवाद. आपण वेळ दिला आम्हाला आणि इथपर्यंत आले आणि आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही आल्याबद्दल. धन्यवाद. मला तुम्ही तुमच्या चॅनेलवरती जी संधी दिली त्याबद्दल तुमचा मी अत्यंत आभारी आहे. गेले अनेक महिने तुमच्याशी मी रिक्वेस्ट करत होतो, बाबा मला तुम्ही संधी द्या. तुम्ही संधी दिली, शतशः आभारी माझे.